नमस्कार मित्रांनो. नमस्कार गुरुजी. आज वार शनिवार आहे, पण आज आपल्याकडे पाऊस चालू आहे, बरोबर आहे की नाही. त्या पावसात आपल्याला फणीवार घेता येत नाही, कधी कृती खेळ घेता येत नाही, बरोबर आहे. तरी देखील आज आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत, बरोबर आहे की नाही. आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळे प्राणी पाळले जातात, बरोबर आहे. कुणाकडे गाय आहे, कुणाकडे बैल आहे, कुणाकडे शेळी आहे, किंवा घरामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी दोरे असतात. सगळ्यांच्या घरी दोरे आहेत, बरोबर आहे की नाही. तर कधी कधी काय होतं, दोरी तुटते. मग त्यावेळेस मोठी अडचण होते की आपल्याला दोरी जोडायची कशी किंवा बांधायची कशी. तर या दोऱ्यांच्या गाठी बांधण्याच्या वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्यापैकी आज एक पद्धत आपण पाहणार आहोत, ती म्हणजे शीडगाठ. तर शीडगाठ कशी बांधायची आहे, तर बघा या दोरीचे दोन टोक आहेत, बरोबर आहे. तर या दोन टोक असताना काय करायचं आहे, तर बघा या दोरीपासून ज्यावेळेस तुम्ही असा आकार करून घेणार आहोत, कसा बघा हे दोरीचे दोन टोक आहेत, ही अशी टोक धरताना या बाजूला असा आकार होईल, असं आपण करून घ्यायचं आहे. एक प्रकारे गोल म्हणूया आपण, छोटासा किंवा वर्तुळ आकार. आता हे दुसरं टोक आहे, दुसऱ्या टोकाला काय करायचं, तर ही दोरी याच्यातून घालून अशी साईडला घ्यायची, समजलं. त्यानंतर काय करायचं, ती आपली जी बोट आहेत त्या बोटाच्या खालच्या बाजूला ही दोरी अशी पकडायची, बरोबर आहे. त्यानंतर काय करायचं, हे टोक थोडंसं पुढं घेऊन जी आपण दोरी काढलेली आहे ना बाहेर, त्याच्याच आतमध्ये ही दोरी घ्यायची आणि ही दोरी हळूहळू खाली खेचत जायचं. खेचल्यानंतर काय होतं, तर ही गाठ बसते आणि ह्या दोन दोऱ्या अशा घट्ट जोडल्या जातात. ह्या आपण कितीही ओढल्या तर ह्या दोऱ्या निघत नाहीत. मग ह्याला काय म्हणायचं आहे, तर याचा आकार आहे शीडगाठीचा आकार आहे. काय म्हणतात, शीडगाठ. याचा वापर कशासाठी करतात, तर दोन दोऱ्या जोडण्यासाठी, किंवा झेंड्याचा ज्यावेळेस वापर केला जातो त्या झेंड्याला सुद्धा ही शीडगाठ वापरली जाते. किंवा आपल्याकडे बघा जहाजांना शीड असतात, कापड बांधलेले असतात, बघितलं का कधी. वाऱ्याच्या दिशेने ती कापड जर तिकडं त्या पुढे जात असतात, म्हणून त्यावेळेस सुद्धा हा शीडगाठीचा वापर केला जातो. आता तुम्ही मला सर आता ही बांधली सोडायची कशी, तर हे सुटते सुद्धा सहज पद्धतीने. तर कसं तरी जी दोन टोकं आहेत, ही दोन टोकं जी आहेत, ही दोन टोकं जर आपण अशी खेचल्यानंतर आपल्याला ही सहज अशी गाठ सुटलेली दिसते. म्हणजे आपण ही गाठ सोडू देखील शकतो, पण अशी ओढून ताणून जर आपल्याला काढायची म्हटलं तर ताणून निघत नाही. आता या गाठीचं प्रात्यक्षिक आपण कोण करणार आहे माझ्या बरोबर, बरं आपला यश करतोय. बघा आता हे दोन टोक आहेत, या दोन टोकामध्ये तो प्रात्यक्षिक करणार आहे. बघा पहिलं टोक कशा पद्धतीने करायचं, आपल्याला थोडीशी जास्त घ्यायची म्हणजे आपल्याला हे अडचण येणार नाही. बरोबर आहे, घट्ट पकडायचं. त्यानंतर ही आतमध्ये टाकून आपल्या बोटांच्या साईडला घ्यायची. ओके, इथं अशा पद्धतीनं राहायला अशी घ्यायची, म्हणजे आतमध्ये टाकता येतं. आणि अशा पद्धतीनं आतून परत ती गाठ बाहेर काढायची आणि हळूहळू खेचत यायचं, खाली जोरात खेचायचं. आणि परत नंतर रस्सी, आता रस्सी खेचली तरी आपल्याला हे समजणार आहे. बघा हे चुकलं, परत एकदा प्रॅक्टिस करायची आपण. दोन्ही टोकं सोडायची नाहीत प्रथमतः, सुटली की नंतर प्रॉब्लेम होणार. दोन्ही टोकं घट्ट पकडायची आणि खेचत यायचं खाली. आधी गाठ बसल्यानंतर मग परत तुम्ही रस्सी ओढू शकता. जोरात ताणायचं, जेवढी ताकद असेल तेवढं. जोडलं गेलं, टाळ्या वाजवा जोरदार. सोडायची देखील आपल्याला कशी सोडायची आहे बघा, मी काय सांगितलं, दोन टोकं खेचली व्यवस्थित तरी सुद्धा ती सहज पद्धतीने सुटते. पण अशी ताणून तुम्ही कितीही खेचली तरी ती निघणार नाही. आज कोणती गाठ शिकलो आपण, हीच घरी गेल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली दोरी घेऊन त्याची प्रॅक्टिस करायची आहे. समजलं सर्वांना. आता सुद्धा आपण इथं ही प्रॅक्टिस करणार आहोत, बरोबर. आवडलं सर्वांना, धन्यवाद.